नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एसटी या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न हा घेऊन आलोय. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, तर चला प्रश्न बघूया. व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करायचे, अजिबात स्किप करू नका. अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे. तर बघा प्रश्न. खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरू शकत नाही? एक अंक मालिका दिलेली आहे. त्या अंक मालिकेतील चुकीचा अंक जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. अंक मालिका या स्वरूपात आहे: 2, 3, 6, 15, 45, 135 आणि 630 हे असे नंबर्स आहेत. ऑप्शन पहिला 6, दुसरा 15, तिसरा 2, चौथा 45 हे 4 ऑप्शन दिलेत. बघा इथे हा 2 नंबर जर सोडला तर बाकीचे जे सगळे नंबर आहेत ते 3च्या पटीमध्ये आहेत, किंवा या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो आणि तिथे जो भाग आहे तो पूर्ण संख्येचा भाग लागणार आहे. बघूया. बघा पहिला नंबर जो आहे 3, 3 भागिले 3 बरोबर 1. पुढे आता 6 भागिले 3, 3 दुणे 6. इथे 6 3 ने आपण 2चा भाग लावू शकतो. पुढे बघा आता 15 नंबर आहे. 15 भागिले 3, 3 5 15. 5चा भाग घ्या. बघा 13 5 15. पुढे आता 45. 45 ला 3 ने डिवाइड करूया. 3 एके 3 राहिले 1. 1 आणि 5 15. 3 5 15. म्हणजे इथं 15चा भाग गेला. ओके. आता 135 भागिले 3. बघा आता 135 ला 3 ने आपण डिवाइड करूया. पहिल्यांदा 13 ला भाग लावूया. 3 चौक 12. 3 चौक 12. पहिला 1. 1 आणि 5 15. 15 ला 3 ने आपण डिवाइड करूया. 3 5 15. ओके. आणि लास्टला 630. 630 ला आपण 3 ने डिवाइड करूया. 3 दुणे 6. परत 3 एके 3 आणि 0 ला इथे 0. चला 210. 210 बघा. तर ह्या 2 ला 3 ने डायरेक्ट भाग जाणार नाही, म्हणून या प्रश्नामध्ये हा तिसरा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. 3 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये हा 2 नंबर आहे. 2 ला आपण 3 ने डायरेक्ट भाग लावू शकत नाही. तर या स्वरूपात हा प्रश्न सोडवायचा आहे. यासारख्या आयडियाज, सुपर आयडियाज, जबरदस्त आयडियाज आहेत. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.